महत्त्वाची. 1500 रुपये कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी. कारण ई-केवायसी साठी कागदपत्र देऊ न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला विकास विभागामध्ये ती सादर करता येतील. दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचं अनुदान वाटप मागील सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या. प्रशासनानं प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं आहे. अर्थ खात्यानं 3,600 कोटींचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3,600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे. अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे. आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे. माहितीनं आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो वाढवला जाईल. त्या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली. आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार. चर्चा होती की हे निकष जे आहेत ते कडकपणे केले जातील आणि महिला यामधून गाळल्या जातील, संख्या कमी होईल, अशा प्रकारची चर्चा आहे. काय स्पष्टीकरण? ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहे. पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये. अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये. आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील. त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे, काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत. त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या वेळेला निदर्शनास आले त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे. आत्ताही कंप्लेंट बेस ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल. राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का? वाटतं की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही. आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो. पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींच्या जे खात्यावरती पैसे आहेत ते अजूनपर्यंत जमा झाले नव्हते. बहुतेक बहिणींचे मेसेज येत होते की अजूनही आमच्या खात्यावरती निधी हा उपलब्ध झालेला नाही. ज्या बहिणींचा हप्ता रखडलेला होता त्या बहिणींसाठी निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज रविवार असल्याने त्या बैठकामध्ये त्यांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि ज्या बहिणींची केवायसी बाकी होती त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन ऑप्शन देण्यात आले. आता विभागाकडे तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता जेणेकरून तुमच्या खात्यावरती राहिलेले जे हप्ते आहेत ते आता वेळेवर मिळणार आहे. तुमची केवायसी सुद्धा पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक लाडक्या बहिणी जी पात्र आहे त्या प्रत्येक लाडक्या बहिणींना आता हप्ता हा मिळणार आहे.